त्याच्या आधी आपला शब्द प्रमाण मानला जायचा. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये बघितलं आपण, आपला विरोध होता, मात्र त्यावेळेस देखील आपला शब्द मानला गेला नाही. आता पुन्हा आपण विरोध करतोय कार्यकर्त्यांसाठी, मात्र तो देखील शब्द आता ऐकला जात नाहीये. अशी काय दिलीप माने यांनी जादूची कांडी फिरवली आहे की त्यांना ते प्रत्येक गोष्ट ऐकली जाते आणि आपला शब्द ऐकला देखील जात नाही प्रमाण मानण्याचं. मला असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने, म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे, ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे. कारण मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं. मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलोय. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्या बरोबर. पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल, नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडे सोसायट्या नाही त्या, आपल्याला ग्रामपंचायत काय, म्हणजे असं रडकं सांगितलं असेल. मी रडका माणूस नाही, लढणारा माणूस आहे. आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एक सुद्धा सीट नाही, सोसायटीत आपल्याला मतदान नाही, एक सोसायटी नाही. मी अभिमानानं सांगतो, बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे. जिथं एक सोसायटी नाही तिथं 450-500 मतदान सोसायटीचं झालंय. आणि जिथं मला एकही ग्रामपंचायत, कमी ग्रामपंचायती होत्या तरी परंतु 3 उमेदवार माझे निवडून आलेत. आम्ही एवढ्या मोठा सत्ताधारी पक्ष आणि आम्ही पक्षाचे म्हणून आमचा एक माणूस निवडून आला. किती? एक माणूस निवडून आला. हे अभिमान, ही खोटी माहिती वर जाते. आता दावा आहे आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना, 100% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आले असते. आमच्या कार्यकर्त्यावरती ठराविक जणांनी अन्याय केला असं माझं मत आहे.